चांदवड मनमाडला काल रात्री पावसाचा धुमाकूळ बघावयास मिळाला। या पावसामुळे काढणीस आलेल्या मका पिकाची मोठ्या प्रमाणावर नुकसान, मका बाजरी लावलेले कांदे आदी पिकांचे नुकसान झाले आहे। नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील शिगवे या ठिकाणी संपूर्ण मका पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण। काल झालेल्या पावसामुळे मनमाड, नांदगाव, चांदवड आदी परिसरात कांदा पिकाचीही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। त्या संदर्भात शिगवे येथील शेतकरी यांनी शेतातील पिकांची झालेल्या पिकांच्या संदर्भात माहिती दिली। तर काल रात्रीपासून पावसामुळे अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा सुद्धा बंद करण्यात आला आहे। या परतीच्या पावसाचा व शेतकऱ्यांची झालेले नुकसानीचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी देविदास जाधव यांनी। काल झालेल्या परतीच्या पावसामध्ये जागोजागी शेतीची मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। मी आता चांदवड तालुक्यातील शिगवे या परिसरामध्ये आलेलो आहोत आणि या परिसरामध्ये काल रात्री झालेल्या परतीच्या पावसामध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर मी उभा आहे। आज त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बांधावर उभा असताना शेतीची काय प्रमाणात नुकसान झाले हे तुम्ही समोर पाहत आहे। मक्यामध्ये पाहावा तसं जे पाणी आहे त्या पाण्याने ती मका जी काढणीला आलेलं पीक आहे ते आता सडण्याची वेळ आलेली आहे। त्याचप्रमाणे कांदा झाला, मका झाली, सोयाबीन झाली। त्याप्रमाणे हे जे पाऊस झाला या पावसामध्ये इतके भयंकर पाऊस झाला, त्या पावसाने संपूर्ण आता कम से कम 2 ते 1.5 फूट इतका पाणी या मक्यात साचलेलं आहे। त्यासाठी आपण आज या शेतकऱ्यांसमोर आपण आले। हे शेतकऱ्यांची काय भावना आहे ते आपण जाणून घेणार आहोत। दादा, रात्री पाऊस झाला, काय सांगाल तुम्ही? पाऊस भयान पाऊस झालाय, त्याच्यामुळं बरंचसं नुकसान झालं। का त्या पावसामुळं आता असं वाटायला लागलं आम्हाला का मका तर गेलीच, बरीचशी म्हणजे मका बी गेली, कांदे पण गेले। त्याच्यामुळं शेतकरी एकदम नाराज झाला आहे। त्याचप्रमाणे आता आणखी एक शेतकरी समोर आपल्याला आहे, ते मेसनखेडे खुर्द येथील सांगताय। आपण त्यांना पण विचारू। दादा, काय कसा पाऊस झाला रात्री तुमच्याकडे? काय नुकसान? आमच्याकडे 6 वाजेपासून भयंकर पाऊस झाला आणि इतके नुकसान झाले का मकामध्ये 2-2 फूट पाणी तुंबलेलं आहे, कांदे वाहून गेले, सर्व लागवड वाहून गेलेली आहे आणि सोयाबीन काढायला आलेले पीक हातातून गेलं आहे, मका हातातून गेलेले आहे। मका तर गुडघ्या इतकं पाणी असल्यामुळे ते आज काढू शकत नाही। त्याच्यासाठी खूप भयंकर नुकसान झालेलं आहे आमच्या शेतकऱ्यांचं। काय सांगाल? पावसानं, रात्रीच्या पावसानं खूप नुकसान झाले। मका काढणीला आली आहे, सोयाबीन काढणीला आली आहे। जे पोळ कांद्याची लागवड झाली आहे ती आज 1.5 महिन्याची लागवड आहे, त्या कांद्यात आज गुडघे इतकं पाणी आहे। खूप नुकसान झाली पावसामुळं, परतीच्या पावसामुळं। एकंदरीतच या ठिकाणी शेतकऱ्यांचा बांधावर जाऊन जो आढावा घेतला त्या आढाव्यामध्ये सांगितलं की ज्या रात्री परतीच्या पावसाने इतकी भयानक पाऊस होता, त्या पावसामध्ये 1.5 ते 2 फूट पाणी हे शेतात पिकामध्ये साचलेलं आहे। मका असेल, सोयाबीन असेल, कांदे असेल, यांची सडण्याची म्हणजे खराब होण्याची वेळ आता आलेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी एक शासनाकडं ज्या पिकाची नुकसान झाले आहे त्याची लवकरच शासनाने पंचनामे करून आम्हाला काहीतरी भरपाई असे द्यावा अशी त्यांनी एक मागणी केलेली आहे। नाशिक लोकशाही न्यूजसाठी देविदास जाधव, चांदवड। लोकशाही न्यूजसाठी देविदास जाधव,